हॅलो एव्हरीवन. एवढ्या रात्री आम्ही कुठे जात आहोत हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्कीच कळेल, पण मला एक गोष्ट सांगायची आहे. कुठलंच दुखणं कमी जास्त समजू नये. थोडंसं दुखलं तरी दवाखान्यात जाऊन यावं. माझ्यावर खूपच जास्त ही वेळ आली आहे एवढ्या रात्री दवाखान्यात जाण्याची. कारण अगदी छोटं आहे, फक्त थंड पाणी पिण्याचं निमित्त झालं आणि मला डॉक्टरकडे जाऊन कळालं की माझ्या गळ्यामध्ये अल्सर झालेला आहे. 2-3 दिवस झालं माझा गळा नॉर्मल दुखत होता, पण मी लक्ष न देता घरगुती उपाय करत राहिले आणि एवढा मोठा वाढवा माझ्यासोबत झाला. आता स्टील मला पाणीही गिळता येत नाही आहे. म्हणून आम्ही रात्रीच दवाखान्यात जाऊन आलो. दिवसभर मी कसाबसा काढला, पण नंतर मी डॉक्टरकडे गेले. रात्री मयूर कामावरून घरी आले, मग आम्ही लगेचच डॉक्टरकडे गेले. व्हिडिओ काढण्याचा हेतू हाच आहे की कुठलंही दुखणं छोटं मोठं समजू नका. बदलत्या काळानुसार आणि वातावरणानुसार जराशी तरी थोडीशी तब्येत खराब वाटली की डॉक्टरकडे नक्की जाऊन या. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला शेवटी सांगा. आणि बघा, मी डॉक्टरकडे गेल्यानंतर मला डॉक्टरांनी किती मोठं ते ओरडले आणि म्हटले, तुम्हाला बायकांना सवयच असते अंगावर काढायची आणि नंतर एवढा मोठा प्रॉब्लेम होऊन जातो. तुला तर एवढी लहान मुलगी आहे, तिला बघून कसं करणार आहेस तू आता. आणि डॉक्टरांनी सांगितलं, तुझ्या गळ्यामध्ये आता अल्सर झालेला आहे आणि तो पसरतही चालला आहे. माझ्या पूर्ण गळ्यामध्ये झाला आहे. फायनली आम्ही डॉक्टरकडे गेलो आणि हा जवळच आहे आमच्या घरापासून. फॅमिली डॉक्टर आहेत ते आमच्या आणि खूप चांगले आहेत. माझ्या आवाजावरून तुम्हाला कळतच असेल की माझ्या गळ्यात किती मोठी इंजुरी झाली आहे, फक्त आणि फक्त त्या थंड पाण्याने, ते पण नॉर्मल आपलं फ्रीजमधलं जे असतं त्याने. मी कधीही पित नाही आणि अचानक ते मी पिल्या गेलं, त्यामुळे मला एवढा त्रास झाला. कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि यावर काही उपाय असेल तोही सांगा, कारण मला आता ही गोष्ट सहनच होत नाही आहे. मला खूप जास्त त्रासही होत आहे आणि डॉक्टरांनी दिल्या एवढ्या भरमसाठ गोळ्या आणि त्या मी घेतल्या आणि आता मला त्या घ्यायच्या आहेत. मला गोळ्या घ्यायचा फार कंटाळा येतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.